नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? आज परत आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तो म्हणजे कंपाउंडिंग बेनिफिट. आज आपण सर्वच जण ऐकतो की कंपाउंडिंग इंटरेस्ट मिळतो, कंपाउंडिंग बेनिफिट मिळतो. म्हणजे एक्झॅक्टली कंपाउंडिंग मिळतो म्हणजे काय होतं? पहिल्या महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट कंपाउंडिंग बेनिफिटमुळे आपले पैसे कशा पद्धतीने एन्हान्स होतात? नंबर 2 सर्वात महत्त्वाचं नंबर 3 गोष्ट की कंपाउंडिंग बेनिफिट आपल्याला कोणकोणत्या टूल किंवा कोणकोणत्या गुंतवणुकीमध्ये मिळतो? आणि नंबर 4 कंपाउंड बेनिफिट घेण्यासाठी आपली डिसिप्लिन किंवा आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कशा पद्धतीने असायला पाहिजे. हे सर्व मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये जो टॉपिक तुम्हाला आवडतो तो कमेंट नक्की करा. कारण जेणेकरून आणि विशेष म्हणजे एखादा टॉपिक जर तुम्हाला वाटत असेल की मी त्यावर व्हिडिओ घ्यावा तर तो सुद्धा तुम्ही कमेंट करा आणि चॅनलला फर्स्ट टाइम असेल तर सबस्क्राईब करा. आता आपण सर्वात महत्त्वाचा भाग की गुंतवणुकीचे 2 टाइप जे येतात. एक येतो सिंपल इंटरेस्ट आणि दुसरा पार्ट येतो कंपाउंडिंग इंटरेस्ट. ह्या दोन्हीमध्ये आपण फरक समजून घेऊया. एक्झाम्पल सिंपल इंटरेस्टमध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया एफ-डी. समजा तुम्ही 1 लाख रुपयाची बँक एफ-डी केली. त्या एफ-डीचा तुम्हाला 6% 6,000 रुपये व्याज मिळालं. तुम्ही ते विथड्रॉ केली. परत पुढच्या वर्षी तुम्ही एफ-डी केली, परत ते विथड्रॉ केली. हा झाला सिंपल इंटरेस्ट. आता दुसरा भाग समजूया की एका व्यक्तीने सेम पैसे 1 लाख रुपये फॉर एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया एका म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आणि सरासरी रिटर्न आपण 15% घेऊया. हे मी सरासरी आणि एक्झाम्पल म्हणून सांगतोय, म्हणजे तुम्ही फिक्स समजू नका. मार्केट अपडाऊन होतं त्याच्यामुळे ते म्युच्युअल फंडची गाईडलाईन्स जी आहे ती फॉलो करायची. त्यामध्ये 1 लाख ज्यांनी इन्व्हेस्ट केलं तर त्यामध्ये त्यांना 15% आणि 15,000 रुपये मिळाले. म्हणजे दुसऱ्या वर्षी त्या व्यक्तीची गुंतवणूक किती झाली? 1,15,000. 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर. आता ज्यावेळेस सेकंड इयर स्टार्ट होईल त्या व्यक्तीचं, त्यावेळेस 1,15,000 वर त्या व्यक्तीला 17,000 रुपये व्याज मिळतं सरासरी. थोडीफार अमाऊंट प्लस मायनस यामध्ये होऊ शकते. आता टोटल अमाऊंट झाली 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्या व्यक्तीची 1,32,000 रुपये. बरोबर. आता तिसरं वर्ष सुरुवात झालं त्यावेळेस तिसऱ्या वर्षाची कंपाउंडिंग इंटरेस्टची अमाऊंट जी आहे आता त्या व्यक्तीला मिळते 19,000 रुपये. म्हणजे 3 वर्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीची इंटरेस्टची अमाऊंट झाली 1,51,000 रुपये. आणि 4थ्या वर्षामध्ये ज्यावेळेस ती व्यक्ती गुंतवणूक चालू करेल त्यावेळेस त्या गुंतवणुकीचं व्याज मिळतं 15% आणि सरासरी 22,000 रुपये. म्हणजे 4 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्या व्यक्तीचे 1,73,000 रुपये होतात. आणि मग 5व्या वर्षी त्या गुंतवणुकीवर एक व्याज जे मिळतं ते कंपाऊंड प्रमाणे मिळतं. या पद्धतीने काय होतं की बेसिक मुद्दल आणि व्याज ह्या दोन्हीवर सुद्धा कंपाउंडिंगचं इंटरेस्ट मिळत जातो. त्यामुळं आपलं इनिशियल कॅपिटल किंवा जी गुंतवणूक आहे ती खूप चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होते किंवा वाढत जाते. आपल्या व्हिडिओमधला तिसरा महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे आपण सर्वसाधारण व्यक्ती कंपाउंडिंगचा बेनिफिट का घेऊ शकत नाही किंवा काय अडचणी येतात. तर त्यामध्ये एक समजून घेऊया की एखादा व्यक्ती नॉर्मल गुंतवणूक चालू करतो म्युच्युअल फंडमध्ये, एक टर्म इन्शुरन्स घेतो, एक मेडिक्लेम पॉलिसी घेतो आणि काही स्टॉक्समध्ये गुंतवणूक करत असेल. अचानक काही 2-3 लाख रुपयाची गरज लागली तर तो व्यक्ती काय करतो? सरळ म्युच्युअल फंड ब्रेक करतो. म्हणजे ज्यावेळेस त्या व्यक्तीला गरज लागेल त्यावेळेस तो व्यक्ती ब्रेक करत असतो. आणि त्यामुळे होतं काय की 10 वर्षाच्या टेन्युअरमध्ये आपली गुंतवणूक 4 ते 5 वेळा ब्रेक होते आणि त्यातले पैसे आपण वापरतो. म्हणून आपल्याला कंपाउंडिंगचा बेनिफिट मिळत नाही. यावर एक मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जर तुमचा महिन्याचा खर्च 50,000 रुपये असेल तर जनरली कुठल्याही व्यक्तीला हॉस्पिटल सोडलं तर अचानक गरज लागते किती? 1 लाख 1.5 लाख रुपयाची. तर तुम्ही काय करायचं की पहिलं 2 ते 3 लाख रुपयाची बँकेमध्ये एफ-डी करून ठेवायची आणि ज्या वेळेस गरज लागेल त्यावेळेस ती एफ-डीतलीच अमाऊंट वापरायची. लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटला टच नाही करायचा. याचा फायदा काय होतो? समजा एखादा व्यक्ती जर वर्षाला 1 लाख रुपये गुंतवणूक करत असेल, 20 वर्षाचा टेन्युअर असेल तर त्या 20 वर्षाच्या टेन्युअरमध्ये 15% जर रिटर्न आपण कॅल्क्युलेट केली तरी त्याची अमाऊंट त्या व्यक्तीची मिळते 1,17,00,000 रुपये. हे रिटर्न कमी जास्त होऊ शकतात. मी अगेन्स्ट असं नाही म्हणत की 15%. ते तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करतेवेळी ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. पण याचा फायदा काय होतो? तर तुम्हाला कंपाउंडिंगसाठी ही जी काय तुम्ही वर्षाला 1 लाख रुपये गुंतवणूक करताय किंवा महिन्याला 8,000 9,000 गुंतवणूक करताय, ती गुंतवणूक तुमची कंटिन्यू त्या कंपाउंडिंग बेनिफिटमध्ये इन्व्हॉल्व होत असते. म्हणून तुम्हाला त्यामध्ये चांगले बेनिफिट मिळतात. आता व्हिडिओच्या आपण शेवटच्या भागामध्ये बघणार आहोत की कंपाउंडिंग इन्व्हेस्टमेंट ज्या प्रोडक्टमधून मिळते ते प्रोडक्ट कोणते आहेत. जर तुम्ही सेफमध्ये बघितला तर पीपीएफ आहे. पीपीएफमध्ये फक्त तुम्हाला 15 वर्षासाठी गुंतवणूक लॉक करावी लागते. तिथे सुद्धा तुमचे पैसे कंपाउंडिंग होतात.
त्याचे ॲव्हरेज रिटर्न तुम्हाला 7 ते 8% मिळतात, पण वेळोवेळी गव्हर्नमेंट यामध्ये चेंजेस करतं. नंबर 2 आहे NPS. तिथे सुद्धा तुम्हाला कंपाऊंडिंग मिळतो. तिथे सुद्धा 40% सेफमध्ये 60% रिस्कमध्ये येतो. तो सुद्धा कंपाऊंडिंग बेनिफिट आहे. फक्त NPS मध्ये तुम्हाला वन टाइम अमाऊंट विड्रॉ करता येत नाही. काही पेन्शन स्वरूपात घ्यावी लागते, काही वन टाइम विड्रॉ होते. तिसरा ऑप्शन आहे म्युच्युअल फंडचा. म्युच्युअल फंडमध्ये रिस्क आहे, पण जर तुम्ही व्यवस्थित एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन जर गुंतवणूक केली तर तिथे सुद्धा तुम्हाला कंपाऊंडिंग रिटर्न चांगले मिळतात. सरासरी रिटर्न जे आहेत म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला 8% पासून ते 15% पर्यंत मिळतात. सो तिथे सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. चौथा शॉर्ट टर्मसाठी असेल तर बँक RD असेल तर बँक RD मध्ये पण 5 ते 6% रिटर्न सध्या मिळतात. सो असे ओव्हरऑल मार्केटला टूल आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा गुंतवणूक करतेवेळी एका योग्य आर्थिक तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तीचा सल्ला घ्या आणि मगच तुमची गुंतवणूक करा, जेणेकरून तुम्हाला त्या गुंतवणुकीचे व्यवस्थित फायदे मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं की आणखी एक व्हिडिओमध्ये ॲड करेन मी की लवकर श्रीमंत होण्यासाठी चुकीचे डिसिजन नका घेऊ, जेणेकरून ओव्हर ट्रेड करणं किंवा पटकन श्रीमंत होण्यासाठी चुकीच्या मार्गाने पैसे गुंतवणूक करणं, त्यामध्ये बरेचसे लोक आज स्टक होत चाललेत आणि कर्जबाजारी होत चाललेत. त्यामुळे सेफ राहावा, व्यवस्थित गुंतवणूक करा, तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला ठेवून गुंतवणूक करा, जेणेकरून तुम्हाला याचे फायदे होतील. आणि मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. या सर्व आमच्या यूट्यूब चॅनलचा एकच हेतू आहे की आपला मराठी माणूस फायनान्शियली जागृत झाला पाहिजे, जेणेकरून तो पुढच्या त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तो कधीच कर्जबाजारी होणार नाही आणि तुमचं एक शेअरिंग कितीतरी लोकांना फायनान्शियल अवेअरनेस देऊन जाणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ मॅक्झिमम लोकांना शेअर करा, चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर नक्की कमेंट करा.